चिकणी बोपापूर रोडवरती रेल्वेचे गेट बंद केल्याने गावकऱ्यांच्या अडचणीत वाढ। वरोरा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोपापूर या गावातल्या दैनंदिन अडचणीत रेल्वेने भर टाकली असून शेतकऱ्यांचे शेतीचे कामे प्रभावित झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे प्रशासनाचे तिसरी रेल्वे लाईन नवीन बांधकाम सुरू केल्याने बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे। बऱ्याच ठिकाणी जाण्या येण्यासाठी असणारे पुलाखालचे मार्ग बेमुदत कालावधीसाठी बंद केल्याने नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो आहे। वरोरा शहरातील बरेच मार्ग याच पद्धतीने बंद आहे। रेल्वे प्रशासनाने हे काम खासगी कंपनीला दिले असून हे काम संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे रेल्वे क्रॉसिंग करून नागरिकांना जाणे येणे करावे लागत आहे। यामध्ये बऱ्याच लोकांचा जीव सुद्धा गेला आहे। खेडेगावात लहान मुलांना जीव मुठीत धरून शाळेमध्ये जाणे येणे करावे लागत आहे। लोकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर रेल्वे प्रशासनाच्या कामात अडथळा करू शकत नाही असे उत्तर अधिकारी देत आहे किंवा रेल्वे प्रशासनाचे पोलीस पाठवून लोकांना त्यांच्या मागणीपासून भरकवटले जात आहे। ज्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी साधा फलक सुद्धा लावण्यात येत नाही किंवा त्या ठिकाणी सुरक्षा कर्मी राहत नाही। नवीन निर्माण कार्याच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही। त्यामुळे जनप्रतिनिधीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे। चिकणी बोपापूर या मार्गावरील जाण्या येण्यासाठी व शेती कामासाठी असणारा एकमेव मार्ग रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने शाळकरी विद्यार्थी व शेतमजूर यांना जाण्या येण्यासाठी तात्पुरता खोदलेला रेल्वे पुलाखालून जाणे येणे करावे लागत आहे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बरेच पाणी साचणार असून चिखलातून जाणे येणे गावकऱ्यांसाठी कठीण ठरणार आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गावकऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे। यावेळी शिक्षक बाबाराव आगलावे यांनी रेल्वे प्रशासनाला गावकऱ्यांतर्फे हा मार्ग पूर्ववत सुरू करावा अशी मागणी केली आहे। आम्ही बोपापूर जामणी तसेच मसाळा चिकणी या गेटवर 24 नंबर गेटवर उभे आहोत आणि इथं हे समस्या म्हणजे अशी झाली आहे की इथं जाणारे येणारे शेतकरी आहे किंवा शाळेतील मुलं आहेत, खास करून शाळेतील मुलांना आणि जे तरुण मुली अपडाऊन करणार आहे वरोऱ्याच्या शाळेमध्ये जाणाऱ्या त्यांना खूप त्रास होणार आहे। कारण की इथं प्रवास करणारे दारू पिणारे जास्त आणि सभ्य माणसं कमी आहे। त्यामुळे दारू पिणारवाल्या माणसांचा तरुण मुलींना त्रास होऊ शकतो। याकरता आपल्या रेल्वे प्रशासनाने या गेटचं जरी बोगदा केला असेल तरी त्या बोगद्यातून आम्हाला जीवितहानी होऊ शकते आणि काय म्हणते त्याला त्या गोष्टी कोणावर अतिप्रसंग होण्याचा प्रयत्न होऊ शकते। त्यामुळे माझी अशी विनंती आहे गावकऱ्यांची, आमच्या तीनही सर्कलच्या गावकऱ्यांची आणि सगळ्या इथं महिला आहे, हे संख्या कमी आहे आत्ता। यानंतर जर याची आता ही पूर्वसूचना आहे आणि जर या सूचनेचं जर पालन झालं नाही तर याचा अतिरेक का होईल याचं आम्ही आत्ता सांगू शकत नाही। त्याचं तुम्ही समोरच्या याच्यामध्ये पाहाल, मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, किंवा आम्ही इथं ठिय्या आंदोलन सुद्धा करू शकतो। धन्यवाद।